नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला गणेशोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा। काल बडोद्याला होतो, तिकडनं व्हिडिओ करता आला असता, पण म्हटलं उगाच काहीतरी विषय नसताना व्हिडिओ करायचा की देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या घरी का गेले वगैरे अशा विषयावर व्हिडिओ करण्यापेक्षा म्हटलं एक दिवस ब्रेक घेतलेला बरा। पण जसं मी म्हटलं होतं तसं 50% टॅरिफ अमेरिकेचे भारताविरुद्ध सुरू झाले। 25% हे आयात कर आहेत आणि 25% रशियाकडनं तेल घेतल्याची शिक्षा म्हणून। आता मी याच्या तर्कामध्ये जात नाही, कारण याच्यावर अनेकदा चर्चा झालेली आहे की भारतावर लावलेला आयात कर कशा प्रकारे अन्यायकारक आहे। पण यातनं एक चांगली गोष्ट अशी होताना दिसते की आंतरराष्ट्रीय माध्यमं जी सातत्याने भारताविरोधात गरळ ओकत होती, मोदींना हिटलर, हिंदू राष्ट्रवादी वगैरे वगैरे सगळं फॅसिस्ट विचारांचे वगैरे अशा प्रकारे त्यांचं चित्र रंगवत होती, त्यांच्या मनात अचानक मोदींबाबत सद्भावना उमटलेली दिसू लागलेली आहे। मला देखील आश्चर्याचा थोडा धक्का बसला। पण जसं व्यवहारात असतं की माझ्या शत्रूचा शत्रू तो माझा मित्र, तो मित्र काही जीवाभावाचा मित्र नसतो, पण हितसंबंधांपुरता तो मित्र असतो। आणि ज्या प्रकारे डोनाल्ड ट्रम्प सध्या वागत आहेत, म्हणजे बाजारात एखादा सांड घुसतो तेव्हा सगळीकडे पळापळ होते, कारण तो सांड कुठल्या दुकानावर जाऊन धडकेल हे सांगता येत नाही। आणि अशीच अवस्था ट्रम्प यांच्यामुळे खुद्द अमेरिकेतही झालेली आहे। ट्रम्प यांनी अमेरिकेची रिझर्व्ह बँक नाही, कारण त्यांची रिझर्व्ह बँक ही खाजगी आहे, पण फेडरल रिझर्व्स जे फेड म्हणतात त्यातल्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांना हटवायला सुरुवात केलेली आहे, की कारण त्यांना व्याजाचे दर कमी करून हवेत आणि हे लोक ते कमी करायला तयार नाहीत। म्हणून त्यांनी अमेरिकेच्या अन्य ज्या महत्त्वाच्या संस्था आहेत त्या संस्थांतनंही लोकांची उचलबांगडी करायला, म्हणजे CDS म्हणजे ज्यांचं आपल्याकडे जशी ICMR आहे, म्हणजे अमेरिकेतल्या आरोग्य क्षेत्रातली महत्त्वाची सगळ्यात संस्था, त्यातल्याही अधिकाऱ्यांची उचलबांगडी करायला सुरुवात केलेली आहे। हे जे कर लागू झालेले आहेत ज्याच्यामध्ये भारत आणि ब्राझीलवर 50% कर आहे, पण स्वित्झर्लंडसारख्या देशावरही 39% कर आहे। इतर काही मित्र देशांविरुद्धही जास्तीचे कर आहेत। आणि त्याला इतर देशांचा जो प्रतिसाद आहे, खास करून युरोपवर जेव्हा त्यांनी कर लादले तेव्हा युरोपचे वरिष्ठ नेते ट्रम्प यांना भेटायला गेले। उर्सुला वांडरलिन युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष आहेत, आणि त्यांनी मग 15% वाटाघाटी करून 15% कर ठरवला। तशाच प्रकारे 15% कर जपाननेही ठरवला। आणि हा फक्त आयात कर न राहता 15% कर जपानच्या आणि युरोपच्या निर्यातीवर किंवा अमेरिकेत या दोन ठिकाणून होणाऱ्या आयातीवर 15% कर आकारला जाणार आहे। पण अमेरिकेचा या देशांना होणारी निर्यात करमुक्त आहे। आणि पुन्हा या देशांकडनं असा वायदा करण्यात आलेला आहे की ते अमेरिकेच्या उद्योगांमध्ये अमुक अब्ज डॉलर गुंतवतील। त्यांना असा वायदा करायला काही फरक पडला नाही, कारण तसे काही ते स्वतः गुंतवणूक करणार नाहीच आहेत। करणार असतील तर त्यांच्या कंपन्या गुंतवणूक करणार आहेत, ते करणार नाही आहेत। आणि त्यामुळे हा जो मुद्दा आहे तो एवढ्यात संपलेला नाही आहे। भविष्यात 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी पुन्हा तो ऐरणीवर येणार आहे। ट्रम्प यांनी सुतोवाच केलंच आहे की हे काही जी काही आयात कर वगैरे लागलेला आहे तो काही फुल अँड फायनल नाही आहे। नंतर ते पुन्हा कधीतरी कुठल्या तरी धातूच्या आयातीवर कर लावू शकतील, कुठल्या तरी तंत्रज्ञानाच्या आयातीवर कर लावू शकतील, सेमीकंडक्टर चिप्सवर कर लावू शकतील, कशावरही कर लावू शकतील। आणि त्यामुळे प्रश्न असा आहे की ट्रम्प यांना आरेला कारे कोण म्हणणार, ट्रम्प यांच्या विरोधात उभं राहण्याचं धाडस कोण दाखवणार। आणि ते धाडस पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवतील अशी या सगळ्या पुरोगामी पत्रकार विचारवंत वगैरे अमेरिकेतल्या आपल्याकडचे पुरोगामी अथर्व सुदामेचे पोहे खाण्यात व्यस्त आहेत, व्यग्र आहेत। आणि त्यामुळे त्यांच्या अजून गावात हा विषय आलेला नाही आहे।
पण अमेरिकेतले, युरोपातले पुरोगामी आहेत, त्यांना हा आश्चर्याचा थोडासा सुखद धक्का बसलेला आहे की ज्या माणसाला आपण जे वाटेल ते बोलत होतो, जो माणूस सगळ्यात पहिले ट्रम्प यांच्यासोबत काहीतरी व्यापारी करार करेल, तो माणूस ट्रम्प विरुद्ध उभा राहिलेला आहे. आणि त्यामुळे त्याचं इच्छा असो अथवा नसो कौतुक करणं गरजेचं बनलेलं आहे. तसा कौतुकाचा सूर या माध्यमातून उमटलेला आहे की भारतावर फार काही परिणाम होणार नाही, पण भारताने अजूनही अमेरिकेशी जुळवून घ्यावं. कारण चीन हा अमेरिकेचा सगळ्यात मोठा शत्रू आहे आणि अमेरिका ही चूक करते, ट्रम्प चूक करते. ट्रम्प यांनी जे कर लावलेले ते अन्यायकारक आहे. मोदींच्या डोक्यात काय चक्र सुरू असतील? मला असं वाटतं की नरेंद्र मोदींचा जो स्वभाव आहे तो आव्हानं अंगावर घेण्याचा, आव्हानं पेलण्याचा हा स्वभाव आहे. मागे जी गोष्ट त्यांनी गुजरात दंग्यांच्या दरम्यान केली होती, सगळं जग त्यांच्या विरुद्ध गेलं होतं. देशातलं न्यायालय असेल, माध्यम असेल, विरोधी पक्ष, मोदींना तुरुंगात टाकण्यासाठी सर्व प्रकारचं सेटिंग लावण्यात आलं होतं. पण नरेंद्र मोदी एकाकीपणे लढले आणि नुसते लढले नाही, त्यांनी बाजी पलटवली. आता बिहारच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि अमेरिकेला वगैरे वाटलं असावं की आता जर हे कर अशा प्रकारे लादले तर भारताला 4 पावलं माघारी यावं लागेल. याचं कारण म्हणजे ज्या क्षेत्रांवर कर आहेत त्या क्षेत्रात काम करणारे अनेक लोक बिहारमध्ये आहेत. याच्यामध्ये मत्स्य व्यवसाय असेल, याच्यामध्ये मत्स्य व्यवसाय म्हणजे नदीतले मासे किंवा श्रिम्प्स त्याचा विषय आहे. याच्यामध्ये कपडा उद्योग आहे, त्याच्यामध्ये कारागीर आहेत, त्याच्यामध्ये हस्तकला आणि इतर वस्तूंचे कारागीर आहेत, दागिने आणि अशा प्रकारची शोभेची, जे फक्त सोन्याचे दागिने नाही, सोने, हिरे, इतरही सगळ्या गोष्टींचे दागिने, त्याच्यावर काम करणारे कारागीर आहेत. आणि त्याचा बिहारवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होणार असल्यामुळे इतरही राज्यांवर होणार आहे, तामिळनाडूवरही होणार आहे, गुजरातवरही होणार आहे, पण बिहारवरही होणार आहे. त्यामुळे कदाचित मोदी ताणून धरणार नाहीत, माघार घेतील. पण मला असं वाटतं की मोदींचा जो स्वभाव आहे तो ह्याच्या बरोबर विरोधातला आहे, उलटा आहे. कदाचित ते हाच मुद्दा बिहारच्या निवडणुकांमध्ये निवडणुकीचा मुद्दा, प्रचाराचा मुद्दा बनवतील की कशा प्रकारे हा विषय भारताच्या स्वाभिमानाचा विषय आहे आणि भारताच्या स्वाभिमानाच्या विषयावर मी झुकणार नाही. देशाच्या शेतकऱ्यांसाठी, देशातल्या मच्छीमारांसाठी, देशातल्या पशुपालकांसाठी, जे बिहारमध्ये आहेत, देशातल्या कारागिरांसाठी मी देशाचं राष्ट्रीय हित पणाला लावणार नाही. म्हणजे मी ते राष्ट्रीय हिताशी तडजोड करणार नाही. आपल्याला आठवत असेल नोटबंदीच्या वेळेला 2016 साली जेव्हा 8 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदी हे या आपल्या जोगसत्ताच्या संपादकांनी, आणि नंतर ते 4 वर्ष त्यांचे किती तुकडे तुकडे झाले कळलं नाही, पण 86% नोटांचे कागजके तुकडे तुकडे झाले का तळघरातले तुकडे झाले, त्याच्यामुळे यांच्या पोटात दुख काही कळत नाही काय. पण प्रत्येक वेळेला लिहिताना कागजके तुकडे तुकडे झाले, 86% नोटा कागजके तुकडे तुकडे झाले. आणि तेव्हा अशीच अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती की 2017 साली फेब्रुवारीमध्ये उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका आहेत, त्याच्यामध्ये या सगळ्या नोटबंदीमुळे गरिबांना प्रचंड त्रास सहन करावा लागल्यामुळे राहुल गांधींनी तर दाखवलं त्या सदऱ्यात, फाटक्या सदऱ्यात, खिसा फाटल्या सदऱ्यात हात घालून बघा माझा हात बाहेर आला वगैरे, की याचा भाजपावर प्रचंड परिणाम होईल, विपरीत परिणाम होईल असं सगळ्यांनी भाकीत वर्तवलं होतं. परंतु या निवडणुकीत भाजपाला दणकून फायदा झाला. याचं कारण गरिबांना त्रास सहन करावा लागत असला तरी श्रीमंतांनाही त्रास सहन करावा लागला हे बघून गरीब आनंदित झाले. गरिबांचं अख्खं आयुष्य त्रास सहन करण्यातच जातं, त्यांचं अख्खं आयुष्य रांगेतच जातं. जन्मल्यापासून मरेपर्यंत रांग त्यांच्या आयुष्यात असतेच. आणि मध्यमवर्गीयांच्याही नशिबात रांग आता थोडी कमी झाली, पण रांग ही असतेच. आणि त्यामुळे रांगेत उभं राहणं जरी कष्टदायक असलं तरी रांगेत उभं राहणं हे त्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत चालू असल्यामुळे त्याला त्याचं काही फारसा विषाद वाटत नाही. पण श्रीमंत लोकही रांगेत उभे राहिलेत, त्यांना देखील आपला काळा पैसा वाचवण्यासाठी धडपड करावी लागते हे बघून मात्र त्यांना आनंद झाला. आणि तशाच प्रकारे हा जो विषय आहे, मला असं वाटतं की केंद्र सरकार आता GSTच्या बाबत काही महत्त्वाच्या सुधारणा करेल.
कदाचित हे जे कारागीर शेतकरी वगैरे आहेत त्यांना एक हफ्ता आणखीन थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असतात त्याचा एक वाढवून देईल, करू शकेल. त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेवर ताण येईल, पण तो ताण आपण सहन करू शकू. आणि असे 2-4 महिने घालवले की त्याच्यातनं बिहारच्या निवडणुकाही जातील आणि ट्रम्प यांना लक्षात येईल ट्रम्प जे करतायत, मी असं नाही म्हणत ते चुकीचं करतात, ते त्यांच्या देशाला हित डोळ्यासमोर ठेवून करतात. ते करताना ते त्यांच्या मित्र देशांना दुखावत आहेत आणि त्याची खूप मोठी किंमत त्यांना चुकवायला लागणार आहे. पण त्यांच्या दृष्टीने त्यांच्या देशाचं हित बघून ते करत आहेत. पण जे करतायत त्याच्यातनं जे अपेक्षित आहे ते न झाल्यामुळे 2-3 महिन्यामध्ये ट्रम्प यांना आपलं धोरण बदलावं लागेल किंवा मग त्यांना डॉलरचं डिव्हॅल्युएशन करावं लागेल किंवा मग त्यांना आणखीन कर्ज वाढवावं लागेल, काहीतरी करावं लागेल. आणि त्यामुळे तोपर्यंत आपण आपला ताठरबाणा कायम ठेवला, म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत बिहारमधले निवडणुका होईपर्यंत, तर आपल्याचं काही फारसं बिघडत नाही आहे. पण फक्त या गोष्टी सहन न करता त्याला जर निवडणुकीचा मुद्दा बनवला, भारताचा राष्ट्रीय स्वाभिमान जो काँग्रेस सरकारच्या काळात कशा प्रकारे सरकार झुकलं आणि मनमोहन सिंग सरकारला वारंवार झुकावं लागलं होतं आणि आम्ही कशा सरकारला ताठ मानेने जगतोय हे जर त्यांनी दाखवून दिलं तर या मुद्द्याचा बिहारच्या निवडणुकांवरही सकारात्मक परिणाम होऊ शकेल. आंतरराष्ट्रीय माध्यमांना मोदींच्या रूपाने एक नवीन हिरो मिळेल. अमेरिकेला ट्रम्प यांना जसं राहुल गांधी मिळालेले आहेत किंवा इतर पाकिस्तानचे फील्ड मार्शल असे मुनीर मिळालेले आहेत, तसं होऊ शकेल. पण मग प्रश्न आपल्याकडच्या पुरोगाम्यांचा होतो की जर न्यूयॉर्क टाइम्स, गार्डियन, इकॉनॉमिस्ट, वॉल स्ट्रीट जर्नल वगैरे यांनी मोदींची भलावण केली तर त्यांचं उष्ट खरकटं खाऊन जगणाऱ्या पत्रकारांना, संपादकांना काय करावं हा प्रश्न पडेल. राहुल गांधींची तळी उचलायची का या सगळ्या आंतरराष्ट्रीय माध्यमांची? पण मला असं वाटतं की या केवळ शक्यता आहेत. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनात काय चालू आहे ते काहीतरी वेगळं आहे. या आपत्तीचं संधीत रूपांतर करण्याचा त्यांचा पुरेपूर प्रयत्न आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.